कोतवाली पुलिस थाने से एक वारदात सामने आई है, जहां कोतवाली पुलिस स्टेशन की हद में आने वाले महल इलाके के एक युवक पर अज्ञात हमलावरों द्वारा जानलेवा हमला करने का मामला सामने आया है। पुलिस के अनुसार महल निवासी सौरभ घाटे पर 1 तारीख की सुबह करीब 1 से 2:30 बजे के बीच कुछ अज्ञात लोगों ने जानलेवा हमला कर दिया। बताया जा रहा है कि 3 से 4 आरोपी मौके पर पहुंचे और अचानक सौरभ पर हमला बोल दिया। इस हमले में सौरभ गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनका इलाज जारी है। फिलहाल हमले और विवाद के पीछे की वजह स्पष्ट नहीं हो सकी। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपियों की तलाश शुरू कर दी है और पूरे मामले की जांच जारी है। कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 1 तारखेला पहाटे 2च्या सुमारास यातील जे फिर्यादी आहेत सौरभ घाटे म्हणून, हे कोटी रोड महल या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या गोठ्याजवळ असताना 2-2:30च्या सुमारास काही 3 जण आले, 3 ते 4 आरोपी आले आणि त्या आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, चाकूंनी हल्ला केला। त्याच्यामध्ये ते जखमी झालेले आहेत आणि जखमी अवस्थेत त्यांना नंतर हॉस्पिटलाइज करण्यात आलं। त्यांच्यावर उपचार चालू आहे, त्यांची प्रकृती सुधारत आहे पूर्णपणे आणि त्यांच्याकडे आपण विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत आपल्याकडे तक्रार दिलेली आहे आणि तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्याच्याशी जे संबंधित आरोपी आहेत आपण त्यांचा शोध घेत आहोत। सध्या जुन्या वादावरून झालेला आहे किंवा कोणत्या लोकांनी केलेला आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पूर्णपणे आलेलो नाही आहे। ज्यावेळेस आपल्याला आरोपी जे आहे ते आम्हाला त्यांची माहिती मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचा आरोपी पकडण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे। निश्चितच आम्हाला त्यात यश मिळेल आणि आरोपींकडून आल्यानंतर आम्हाला माहिती मिळेल की नक्की कोणत्या कारणावरून त्यांच्यात काही वाद होते का किंवा आणखीन काही कारण आहे का की ज्याच्यामुळे हा हल्ला झालेला आहे।